चला तेवढा पडदा उडून घे बेटा. MSc प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपला जो चॅप्टर आहे कंटिन्युटी, ओके, त्याचे आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण पाहू. एकदा आपण फॉर्म्युले सगळे रिवाइज करू. जरा मला सगळेजण पटपट पटपट रिस्पॉन्ड करा. काय काय फॉर्म्युले जरा शिकलो या चॅप्टरमध्ये मला सांगा. लिमिट चॅप्टरमध्ये आपल्याला करायचं असतं डायरेक्ट सबस्टिट्यूशन, बरोबर आहे. डायरेक्ट सबस्टिट्यूशन केल्यानंतर कोणता फॉर्म येतो? इनडिटर्मिनेट येतोच, अशातला काही भाग नाही. आल्यावरती प्रोसेस आहे. बिफोर दॅट आपल्याकडे फॉर्म्युला मेथड होती. तर सगळ्यात पहिला फॉर्म्युला जरा सांगा पटकन. लिमिट पटपट बोला. एक्स टेन्स टू ए, हां, एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन, हां, एन इंटू. बहुत बढिया. पाठ झालं ना सगळ्यांना हे का बघून सांगितलं? व्हेरी गुड. चला नंबर 1 अपडेट केलं का रे? येस, ओके, हां ठीक आहे. चला हा झाला नंबर 1. दुसरा सांग बेटा. लिमिट एक्स टेन्स टू 0. बाकी सगळे लिमिट एक्स टेन्स टू 0 वाले सांगा. लिमिट एक्स टेन्स टू 0. साइन एक्स पेक्षा आपण काय म्हणू? साइन के एक्स अपॉन के एक्स इज 1. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे रेसिप्रोकलही चालतं, के एक्स बाय साइन, बरोबर आहे का नाही? हां बरं. नंबर 3, अच्छा, तो के मस्ट नॉट बी 0, हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, चला. लिमिट एक्स टेन्स टू 0. पुढचा बोल बेटा. टॅन के एक्स अपॉन इज ऑल्सो 1. चला नेक्स्ट. बाकीच्या फंक्शनला फरक पडत नाही. फॉर एक्झाम्पल त्यात कॉस आला, कॉसचा 0 जरी असला तरी पण आन्सर इज 1 बिकॉज कॉस 0 इज 1, बरोबर आहे की नाही? हां बोला अजून. ट्रिगोनोमेट्रीचा विषय आल्यामुळे लक्षात ठेवा साइन आणि कॉस ह्या दोघांचं तुम्हाला 12वीलाही आपल्याला फिजिक्समध्ये सुद्धा गरज पडणार आहे. आलं का लक्षात? साइन थिटा आणि कॉस थिटा ह्या दोघांची ही मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आहे. -1 टू +1 ही नेहमी पाठ ठेवा. साइन थिटा आणि कॉस थिटा दे बिलॉंग टू क्लोज इंटरव्हल -1 टू +1. हा सुद्धा बिलॉंग टू क्लोज इंटरव्हल -1 टू +1. CET मध्ये आता गरज पडेल कारण की आता JEE चे क्वेश्चन सुद्धा CET मध्ये विचारले जात आहेत. हे आपलं खूप वेळा सांगून झालं. चला पुढे बोल बेटा. लिमिट एक्स टेन्स टू 0 1 + x रेस टू 1/x. काय उत्तर भेटायचं? याचा आन्सर आहे ई. चला 5वा फॉर्म्युला सांगा. बोला पटकन. लिमिट एक्स टेन्स टू 0 लॉग. चला लॉग आल्यावर 1 + x, त्याला मी असं लिहू का? 1 + kx अपॉन, आलं लक्षात? 1 + kx अपॉन kx, कारण की तो जो जोडीदार आहे तोच खाली लिहायचा. त्याचा आन्सर इज लॉग ई विच इज 1. आलं लक्षात? तो फॉर्म्युला हा फॉर्म्युला जवळपास सगळं सेम आहे. लॉग ईची व्हॅल्यू 1. चला नेक्स्ट. 6th एक्सपोनेन्शियल. बोला पटकन. लिमिट एक्स टेन्स टू 0 e raised to x - 1/x इज log e आणि log e ची व्हॅल्यू. हां नेक्स्ट. लिमिट एक्स टेन्स टू 0 विल बी log a. आणि लॉगरिथमचे रूलही आपल्याला यायला पाहिजेत, आहे की नाही? का देऊ ते रूल लिहून? पटकन सांगा. देऊ का लिहून? ठीक आहे. हे झालं. इन्फिनिटीवाल्या टाईपमध्ये सगळ्यांना मी लिहून दिलं होतं. डिवाइड न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय हायेस्ट पॉवर ऑफ एक्स. तर ते तुझ्यासाठी मी परत मेन्शन करून देतो. बघ. लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. त्यासाठी काय दिलं होतं बेटा तुला मी? स्टार मार्क. बोला पटकन.
divide numerator and by highest power of x, yes, free from, correct, फ्री फ्रॉम रॅडिकल्स. ते मोकळा असला पाहिजे म्हणजे यू विल अंडरस्टँड, आहे का नाही. आणि मग त्याचा बेनिफिट काय होतो बेटा आपल्याला, कॉन्स्टंट भेटतो. अरे बरोबर आहे नाही, तो कॉन्स्टंटच आपला आन्सर असतं लॅटर ऑन डिव्हिजन झाल्यानंतर. त्याच्यानंतर आपण CET साठी तुम्हाला दिला होता यल हॉपिटल रूल. काय दिला होता बेटा, यल हॉपिटल. कशासाठी दिला होता हा, फॉर इनडिटर्मिनेट फॉर्म्स. कशासाठी दिला होता बेटा, इनडिटर्मिनेट फॉर्म, है की नाही. तर काय सांगतो हा रूल, काय सांगतो हा रूल, डिफरेंशिएट न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर if they are, कोणता इनडिटर्मिनेट बेटा, 0/0, हा किंवा या दोन फॉर्मसाठी तुला मी दिला होता यल हॉपिटल रूल. इज दॅट ओके. त्याच्यानंतर आणखी एक शॉर्टकट देतो CET साठी. सगळ्यांना इनडिटर्मिनेट फॉर्म तर माहिती आहे, यातला आणखी एक फॉर्म आहे, फॉर्म पॉप्युलर आहे बेटा, 1 to the power infinity टाइप. कोणता रे बेटा, 1 to the power 1 ची पॉवर इन्फिनिटी टाइप. म्हणजे आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशन करायचं, आपण पुट करायचं, बेस येणार 1 आणि त्याच्या बोकंडी टर्म काय आली पाहिजे, इन्फिनिटी. असा प्रकार जर का आपल्याला आढळला तर आय विल गिव्ह यू शॉर्टकट. आता हा एकदम व्यवस्थित समजून घ्या. टाइपसाठी यू हॅव शॉर्टकट, लिमिट एक्सटेंड्स टू ए, आणि ए म्हणजे आता काही पण व्हॅल्यू असणार आहे रिअल नंबर, एफ ऑफ एक्स ची पॉवर जी ऑफ एक्स, अशा फॉर्ममध्ये 1 ची पॉवर इन्फिनिटी, हा 1 आणि हा इन्फिनिटी. तर काय करायचं, इट इज इक्वल टू त्याला ई ची पॉवर करायचं, लिमिट एक्सटेंड्स टू ए लिहायचं, आणि वरचा खाली घ्यायचा जी ऑफ एक्स. जागाच नाही का, थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेतो याला. लिमिट लिमिट एक्स टेंड्स टू ए, एफ ऑफ एक्स ची पॉवर जी ऑफ एक्स. पहा व्यवस्थित दिसलं पाहिजे, नाही का नाही. 1 ची पॉवर इन्फिनिटी आली, याला काय करायचं बेटा, ई ची पॉवर काय लिहायचं, याला ई ची पॉवर लिमिट एक्स टेंड्स टू ए करायचं, वरचा खाली घ्यायचा जी ऑफ एक्स, आणि बाळा ब्रॅकेटमध्ये लिहायचं एफ ऑफ एक्स माइनस 1. आपको ऐसे ही रटना है, चाहे आप इसको बाबा कारखिली की जड़ी बूटी कह सकते हो, है ना. तुला हे सगळं रट्टा मारायचा आहे. एकाची पॉवर इन्फिनिटी, पार इंजिनिअरिंग पर्यंत हे कामच आहे. पण आम्हाला काय माहिती सर आम्ही तिथपर्यंत जातो की नाही. एकाची पॉवर इन्फिनिटी, तर विषय काय बाळा, एफ ऑफ एक्सची पॉवर जी ऑफ एक्स. हा एफ ऑफ एक्स काय झाला पाहिजे तुषार, 1, आणि ते जी ऑफ एक्स काय झालं पाहिजे, इन्फानाइट. हे पाठ कर, एक आणि पॉवर इन्फिनिटी. कम ऑन, इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड. हे बघ, 0/0 इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. CET मध्ये काय करायचं, यल हॉपिटल, वरच्याचा अपॉन खालच्याचा. म्हणजे कंपल्सरी करायचाच अशातला भाग नाही. ध्यान से सुनो, आपल्याला काय सोपं आहे ते पाहायचं. नॉर्मल मेथड सोपी वाटली ती ओके, आपल्याला फक्त आन्सर पटकन यायला पाहिजे. पटकन आन्सर आला तर ठीक, नाही तर आपण लावणार यल हॉपिटल. आणि इनडिटर्मिनेट फॉर्म्स पॉप्युलर 3 आहेत. हे बघा, 0/0 इन्फिनिटी बाय इन्फिनिटी, तिकडे यल हॉपिटल लावू आपण. पण एकाची पॉवर इन्फिनिटी जर का आपल्याला सापडली तर आपण काय करायचं, लिमिट एक्सटेंड्स टू ए, एफ ऑफ एक्सची पॉवर जी ऑफ एक्स आहे. अशा केसमध्ये या लक्षात कसं ठेवायचं, त्याला ई ची पॉवर करायची. त्याला काय करायचं आहे, हां बरेचसे विद्यार्थी खालचं ई जातात विसरून, लिमिट एक्सटेंड्स टू ए, नाही ती ई ची पॉवर आहे. काय वेळा ते ई ची पॉवर आहे. ते काय येतं, अप्लाइंग लॉग ऑन द बोथ साईड, त्याला एक लॉंग प्रोसेस आहे. पण ती प्रोसेस केल्यानंतर हे फायनल आन्सर येतं. हां, यात काय करायचं, ई ची पॉवर
लिमिट एक्सटेन्स टू आहे तुमचं ते एक्सटेन्स टू 2 असेल, -1 असेल, 4 असेल, √3 असेल, ते लिमिट एक्सटेन्स टू काय लिहून टाकायचं आणि डोक्यात काय करायचं आपलं लक्षात ठेव, डोक्यात काय ठेवायचं तुला, एफ ऑफ एक्सची पॉवर जी ऑफ एक्स होती का नाही ती वरची जी ऑफ एक्स खाली आणायची, ही वरची जी ऑफ एक्स खाली आणायची आणि ब्रॅकेटमध्ये काय करायचं, एफ ऑफ एक्स मधून एक सबट्रॅक्ट करायचं, दोघांचं मॉडिफिकेशन. हे लक्षात ठेवा. चला लिहा, हे सगळ्यांचं लिहून झालं कितपर्यंत. तर ही सगळी होती चॅप्टरची रिव्हिजन. अब आरंभ हे प्रचंड सुरू. पा लेट एफ बी द फंक्शन आर बी डिफाइंड इन दिस वे बर का, और शुरू किया जाए. काय म्हणतायत हे, मॉड्युलस ऑफ एक्स प्लस ब्रॅकेटेड एक्स. तुम्हाला सगळे फंक्शन शिकवलेले आहेत मी. अरे बरोबर आहे की नाही. अरे तोंडावर 12 वाजलेत. काय झालं, हा ते पुस्तक आण बरं पहिले. एक पुस्तक नाही तर मला नीट सांगा, हे इथं मायनस, हा ऑब्विसली ब्रॅकेटमध्ये मायनसचा काही संबंध नाही. ओके, तो इसको कैसे हटाए. अपन काय करू, डिजिटल बोर्ड का सही से इस्तेमाल, शेप्स फिल करके डिस्काउंट. ओके, चला पंचर काढलेलं आहे, पॅच टाकला, टायर फुटलं होतं, झालं डन. बाकी ओके करे. एक्स प्लस मॉड्युलस ऑफ एक्स, एक्स प्लस ब्रॅकेटेड एक्स, एक्स प्लस ब्रॅकेटेड एक्स, -1 to 1, 1 to 2, 2 to 3, वेअर हे सगळ्यांना माहिती आहे. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन त्याला आपण ब्रॅकेट एक्स बोलतो. देन एफ इज डिसकंटिन्युअस ॲट ओनली 2, ओनली 3, 4 और मोर. हे चेक करायचं. पहा सीईटी, हा प्रश्न सीईटीचा नाही, ॲक्च्युली मी तुम्हाला बोललोय हा असतो जी लेवलचा प्रश्न. 2024 मध्ये हे असे प्रश्न यायला लागले. तुम्ही जर रीट ऑब्झर्व केलं तर 23-22च्या अगोदर तुला असे क्वेश्चन सापडणार नाही. हे नेहमी दरवेळेस मी हे सांगतोय. अरे बरोबर आहे की नाही, पण आपल्याला काही फरक पडत नाही. बघ बेटा, हे फंक्शन ज्या पद्धतीने इंटरव्हल्स दिलेले आहेत, आता आपल्याला रिडिफाईन करावं लागेल. रिडिफाईन काय करावं लागेल मला, पहा हा जो एफ ऑफ एक्स आहे आपण याला थोडं रिडिफाईन करू बेटा. बघा आता मी इकडे लिहितो एफ ऑफ एक्स. हां बिलकुल नीट लक्ष द्या. आता हो बेटा, याला डिफाईन करताना मॉड्युलस एक्स आहे. तर बालमित्रांनो तुम्हाला मॉड्युलस एक्स माहिती आहे, त्याचा अर्थ काय असतो, प्लस ऑर मायनस एक्स. अरे मॉडमध्ये दोन्ही साईन असतात ना, तुम्ही याच्यात काही व्हॅल्यू टाका, ती बाहेर निघताना प्लस पण येऊ शकते, मायनस पण येऊ शकते, कारण मॉड्युलसमध्ये दोन्ही असतात. आले का लक्षात. ठीक आहे, आता यात दोन व्हॅल्यू असतात, पण तुम्ही इंटरवल जर पाहिला तर -1 to +1. सुबाळा हा 0 आहे, इथं 1 आहे आणि इथं -1 आहे. आता कॉमन सेन्स आहे ना, तुम्ही जर शून्याच्या पुढे गेले तर तुम्ही काय लिहिणार, +x. अरे का नाही, 0.1 0.2 हे काय झाले +x. वेदांती आपण शून्याच्या अलीकडे आलो बेटा, आता काय होईल, तो -x होईल ना. मला माहिती कोण आहे, पण तो -0.2 -0.9. अरे बरोबर आहे का नाही, इथपर्यंत हा काय होईल बेटा -x. सगळ्यांना मॉड्युलस फंक्शन समजलं का. म्हणजे त्यांनी मला हा इंटरवल दिला होता, तर मला याचे तुकडे करून याचे 2 इंटरवल बनवणं माझं परम करतोय. इज दॅट ओके. चला 2 इंटरवल बनवू आपण. पहिला बनवू -1 पासून सुरू आणि लेस दॅन काय करू याला 1, सॉरी 0. ठीक आहे, -1 पासून 0 पर्यंत देऊ आपण. 0ला इक्वल घेऊ नका का, तर आपण खाली टाकू ना, 0 पेक्षा मोठा आणि इक्वलही असू शकतो, लेस दॅन 1. हात वरती करा, किती जणांना समजलं हे. बहुत बढिया. 2 तुकडे करून टाकले आपण, -1 to 0 आणि 0 to 1. वरती आपण 0ला इक्वल ठेवलं नाही, 0ला इक्वल कुठे ठेवलंय बाळा आपण, खाली. व्हेरी क्लिअर. इक्वल बी ठेवलं आणि त्याच्यापेक्षा मोठं, असे 2 तुकडे आपण करून ठेवले. ठीक आहे, आता जरा पहा मॉड्युलस ऑफ एक्स ह्या इंटरवलमध्ये निगेटिव्ह आहे. पटकन बोला येस ऑर नो. अरे का नाही, यस सर. म्हणजे बघ हा -x. ओके सर. आता विषय ब्रॅकेटेड एक्स आहे. ब्रॅकेटेड एक्स ह्या इंटरवलमध्ये पटकन सांगा काय होईल रे, मला पटकन सांगा. किती जणांना मॉड्युलस एक्स -x आला हे नक्की कळालं, हात वरती करा. खोटे हात नाही, खरे हात वरती करा. सर यस वी हॅव अंडरस्टूड. पटकन मोठे हात वरती करा. हा साकर ना हात, एवढ्या जणांना हे कळालं. बाकीची परिस्थिती फार अवघड आहे. चला ब्रॅकेटेड एक्स सांग पटकन. ब्रॅकेटेड एक्स ह्या इंटरवलमध्ये मायनस, करेक्ट. कशामुळं, अरे याच्यातला कोणी घेन तू,
अरे हा घे चल -0.1, चल याच्या अजून थोडा अलीकडे सरकला -0.2. अरे हे सगळे तू ब्रॅकेटमध्ये जर का घातले बरं का, हे तर ब्रॅकेटमधून निघताना बाहेर काय निघन, काय निघन, -1 निघन. का, जस्ट लहान. इंटिजर असा तसा घेतला असता आपण, पण हे कोणी बी घेतले तर जस्ट लहान कोण आहे बेटा, -1. आणि हे बी ज्याला कळालेलं नाही त्याच्या आयुष्यातच मजा नाही. बरं काय लिहू बेटा इथं, -1. अरे कळालंय का, ह्या इंटरवलमध्ये कार्यक्रम झाला. अब आते हैं अगले इंटरवल के अंदर. पहा बरं 0 to 1 काय रे मॉड्युलस एक्स, पटपट बोल जरा, याला काय 15 मिनिट घालतो का, काय आहे 0 to 1 मध्ये काय तो 1 मानला एक जण. अरे मॉड्युलस एक्स प्लस होईल ना, 0 to 1 पर्यंत काय होईल तो, चला पुढे प्लस ब्रॅकेटेड एक्स, हा काय होईल, काय होईल, करेक्ट. कारण की 0.1 0.2 आता पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी जस्ट लहान कोण येईल 0, मग त्याला नुसतं एक्स लिहू आपण. अरे समजे की नाही समजे, असं लिहा सर म्हणजे आम्हाला कळन. झालं, चला नेक्स्ट. झिरो, चला हे पहिलं कळलं सगळ्यांना. इथं बघ रे बेटा एक्स प्लस मॉड्युलस एक्स आणि इंटरवल काय दिलं रे बेटा, एकापासून 2 पर्यंत. चला त्याला घ्या ना इकडे बघ, एकापेक्षा कोण होते व्हॅल्यू लहान. आता एक से थोडा आगे चलो, एकाच्या पुढे कोण आहे बेटा 2, मग तो इंटरवल कसा लिहू पटकन सांगा, बोला पटकन. एक्स काय 1 लेस दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन, हां बोला. अरे बोलणार आहो, अरे हाच इंटरवल आहे, याला कुठं तोडफोड केली, याला कुठं तोडफोड केली, त्याला काही गरज नाही तोडफोड करायची. बरं का नाही मला सांगा, हा एक्स बिचार तसाच आहे की नाही, अरे एक्स इज एक्स ओनली. प्रॉब्लेम तर याला आहे मॉड्युलस एक्सला, आणि मग मॉड्युलस एक्स काय होईल आता इंटरवलमध्ये, करेक्ट प्लस एक्स. अरे काय होईल, तरी बी ज्याला कळा ना ते समोर काय तोंड जोडून घेऊ करावं मी. अरे एकापासून 2 पर्यंत तू जर का सरकला, इथं कुठं निगेटिव्ह काय आहे का, मॉड्युलस एक्स काय असतो दोन्ही पण प्लस ॲज वेल ॲज मायनस, आणि तू चालला एकापासून 2 पर्यंत, आधी तर काही मायनस आहे का, सो मायनस साइन इज व्हेरी डेंजरस. हे त्याचा काही संबंध. सो एक्स प्लस, मोठ्याने बोंबल ना, एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 2x लिहिणे तर ते तसंच ठेव, काय अडचण नाही. इज दॅट ओके. पुढचा इंटरवल पटकन सांगा, थोडं पटपट रिस्पॉन्ड करणार राव पोरांनो. एक्झाम्पल नंबर 1 आहे, टाइम पुढं सरकत राहतो. आपले होते 4 एक्झाम्पल, चालले घरी झाली, 2-3 जणांना डुलक्या लागल्या. मग त्याला तर म्हणतात CET, जी आत्ताची काय आहे JEE. हां बोल वाटकन, इथपर्यंत आलो आपण, पुढं सरकायचं आता आपल्याला 2 पासून 3 पर्यंत. हां कसं लिहू, बोला पटकन. 2, हां बरोबर आहे की नाही, नहीं प्यारे बच्चों, हम अगर ऐसा करेंगे तो पाप होगा. इकडे पहा, आपण इंटरवल कशा पद्धतीने मांडत आलोय, पाय इकडे बघ ना, एकापासून 2 पर्यंत आलतो का नाही, पण 2च्या बोकांडी बसलो का आपण, पटकन बोल बसलो का नाही, आपण 2ला टच केलं, 2च्या अलीकडे होतो आपण, पुढे काय सरवलं आपण 2 किंवा 2पेक्षा जादा, आणि कुठपर्यंत 3च्या बोकांडी घ्यायला बसतो. अरे फंक्शन व्यवस्थित डिफाईन होणार नाही, मग काय करावं लागेल आपल्याला, हां इक्वल टू 3, सॉरी 3पेक्षा मोठा. अरे 3च्या पुढं काही नाहीच ना. अरे हा सगळा खेळ -1 पासून सुरू झाला, 3वर येऊन संपला ना, त्याच्या पुढं कुठं चालला तोंड घेऊन, समजलं का तुले. हां म्हणून आपण ते 2 इंटरवल केले. अरे इज दॅट ओके. चला आता ह्या 2 इंटरवलमध्ये 2 पासून 3 पर्यंत ह्या फंक्शनकडे पहा, बोला बरं पटकन आता, अब क्या करें. एक्स प्लस इथपर्यंत एकदम क्लिअर कडे सर, एक्स प्लस. हां बोल बरं बेटा, बहुत बढ़िया. किती जणांना का आलंय, हात वरती करा. हां चला, निदान 50% तरी जनता माझ्यासोबत आहे. हां नाही तर इलेक्शन हरत माणूस. हां उरेले पोत्यात घालून हाणायला बसलीत, काय बोलत आहे हे काही कळना. ए झालं पुढं रे, हां काय काय तुला जसं चुकीला फाशी, काय काय. अरे इकडे बघ ना, तुम्ही ह्या इंटरवलमध्ये क्लिअर कट काय सांगितलं मला, सर 3ला काय टच करायचं नाही, मग ब्रॅकेटेड काय होतो 2, मग एक्स मध्ये
एक्स तर बिचारा एक्सच आहे, त्यात कोण टाकला तुम्ही 2, आणि मग आता एक्स इज इक्वल टू 3 आहे बरं का, एक्स इज इक्वल टू 3 आहे. अरे बेटा पण एक्स तर एक्स आहे ना, अरे एक्स व्हेरिएबल आहे, नंबर थोडी आहे. तुम्ही टेस्टिंग 3 करणार आहेत ना, तुम्ही टेस्टिंग किती करणार आहेत 3ला, मग एक्स इज इक्वल टू 3 ही त्याची व्हॅल्यू झाली, आलं का लक्षात. पण एक्स तुमचं व्हेरिएबल आहे ना, आलं का लक्षात, प्लस आणि ब्रॅकेटेड काय होईल बेटा 3. तुम्ही फंक्शनमध्ये व्हॅल्यू टाकत असता, सारे बच्चे ध्यान से सुनो, व्हेरिएबलमध्ये नाही. अरे एक्स तर इंटरवलमधली व्हॅल्यू असते ना, अरे एक्स इंटरवलमधली व्हॅल्यू असते, तुम्ही फंक्शनमध्ये व्हॅल्यू टाकता. आता येऊ ना ब्रॅकेटेड आहे, तुम्ही ब्रॅकेटमध्ये 3 टाकला, इंटिजर आहे तसाच घेतला, समजे की नाही समजे. हां मग पाय ते त्यांनी दिलेलं फंक्शन आपण काय केलं रिडिफाईन, आपण काय केलं रिडिफाईन. बरं आता विषय काय चालला, कंटिन्युटी चेक करायची. पण ही सी ई टी आहे हे एकदम झपकन झालं पाहिजे ओरली, पण पहिलंच एक्झाम्पल असल्यामुळं ओरली केलं झोपून जाते 77% पोरं, बरोबर आहे का नाही. मग आपण व्यवस्थित करू. इकडं बघ -1 पासून तर 3 पर्यंत यायचंय. ह्या खेळात -1 आला का नाही आला, अरे यस म्हणजे विषय असा आहे त्याला कंटिन्युअसच म्हणावं लागेल का, तिथून खेळ सुरू झालेला आहे. कंटिन्युटीची डेफिनेशन काय आहे, कंटिन्युटीची डेफिनेशन काय आहे पटकन सांगा. हां बघ बोल पटकन. हां लिमिट करेक्ट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स, आणि बेटा याच्यातली याच्यात पण लेफ्ट हँड लिमिट मस्ट बी. हां हे नक्की कळालंय का, परत खाली लिहू, आपण अख्खी प्रॅक्टिस केली आहे का नाही. लिमिट एक्स टेंड्स टू ए आपण मायनस लिहितो आहे का नाही, एफ ऑफ एक्स प्लस लिहितो आहे का नाही. तर ए बेटा हे इक्वल असलं तर लिमिट एक्झिस्ट होतं, कमॉन. हे दोघं इक्वल असले तर लिमिट एक्झिस्ट होतं, आणि एक्झिस्ट झालेलं लिमिट याच्याबरोबर असलं तर म्हणायचं कंटिन्युअस. आत्ताचे अख्खा चॅप्टर संपल्यानंतर तुला आहे ना डेफिनेशन कळाली, हा पहिला असा चॅप्टर आहे, अरे बरोबर आहे की नाही. आणि मग आता मला सांग -1 ला घ्यायचं कंटिन्युअसमध्ये, काही कारणच येत नाही म्हणजे डिसकंटिन्युअसमध्ये. त्याचं कारण काय आहे, अरे बेटा -1 पेक्षा एक्स तर मोठा आहे, अरे मग त्याच्यापेक्षा छोटा आहे का चेकिंगला तुला नाही, म्हणून त्या खेळात -1 ला घेऊ. तुला फक्त पॉईंट चेक करायचे तर -1 उडाला याच्यातून, -1 तो हट गया भाई. अरे जा डोके, आता कोण उरले 0 1 2 3, ठीक आहे ना. 0ला 0 पेक्षा लेसलाही फंक्शन आहे, 0 पेक्षा ग्रेटरलाही फंक्शन आहे, आणि मग एक्स टेंड्स टू 0. आता ओरली जमन ना, पाय ना लेफ्ट हँड लिमिट काय होईल रे बेटा 0 केल्यावर -1 आहे का नाही, आणि ग्रेटरसाठी 0 + 0, -1 आणि 0 मॅच झाले का पटकन सांग, नाही झाले ना. म्हणजे 0 हा डिस्कंटिन्युटीचा एक पॉईंट आला. किती जणांना काल हातवरती करा. हा आता अख्खा चॅप्टर झाले, हा स्पीड यायला पाहिजे. हां नाही तर बस 3 तास तिथं पेपरमध्ये 3 उदाहरणं सोडून तुला 50 सोडवायचे पटापट, बरोबर नाही. चला ओरली आपण काय मॅच केलं, म्हणजे डिस्कंटिन्युअस पॉईंट कोण कोणाला बेटा 0. हां पुढचा चेक करा 1 ला पटकन. बोल ना पटकन, डिस्कंटिन्युटी ॲट 0 सापडली. हां पुढचा 1 ला चेक कर ना. अरे 1 पेक्षा लहान 1 पेक्षा मोठा, टाक 1. हां 1 टाक, उत्तर काय 1. 1 पेक्षा मोठा 1 टाक, 1 + 1 2, झाले एक मॅच. डिस्कंटिन्युटी ॲट मोठ्याने बोंबला ना 1. तसं 2 ला चेक कर, बोल ना पटकन. 2 पेक्षा लहान 2 पेक्षा मोठा, 2 पेक्षा लहान 2 टाक, 2 2 4, 2 2 यस. काय सापडलं कंटिन्युटी, आलं का लक्षात. म्हणजे इथं खाली हवं असं म्हणून आपण कंटिन्युटी. कंटिन्युटी नीट आहे का बरं का, कंटिन्युटी ॲट. खेळ -1 पासून सुरू झाला होता म्हणून त्यात -1 आला. बरं मला 2 ला काय सापडली कंटिन्युटी, पटकन सांग 2 ला काय सापडली कंटिन्युटी. चला पुढचा 3 ला जमन ना. 3 पेक्षा लहान आणि इक्वल होता ना मॅच. 3 पेक्षा लहानला काय म्हणतो बेटा 3 2 5, आणि इक्वलला 3 2 6 6, व्हेरी सॉरी 6, नाही झालं मॅच. म्हणजे ही काय कशात आलं हे डिस्कंटिन्युटी ॲट 3 ओनली. पहा बरं आता आपल्याला 3 भेटलेत ना, ओनली 2 नाही, ओनली 3. हे बघे ओनली 3, ते 4 ऑर मोर 3 ऑर मोर यास वगैरे. समजलं का तुले. तू म्हणजे सर आपण तर एक्सरसाइज वेगळी सोडवली, हे वेगळाच भोकाडी. याला म्हणतात CET, ही तालुक्यात आपण आणली. हे बाय असं कळत आहे का काही. तुला काय लिहायला काही नको सर, तुम्हीच चला
काय लिहून घेता, घरी जाऊन डोकं लावावं लागेल ना तुला, आणि तर छापीचा कुठं हे देतो पाठवून, 15 मिनिटं गेली का घ्यायचं लिहून. घेऊ पुढचा क्वेश्चन, नाही तर आपले 3 ते 4च उदाहरणं होते. चला नेक्स्ट वाचा. आला बा परत भोकाडी, तसंच उदाहरण आलंय, वाचूनच कळाना. ह्याला म्हणतात JEE परीक्षा. ही सारी उदाहरणं अशीच आहे. कोणाला कळालाय क्वेश्चन? मी तर पहिले ऑप्शन वाचू राहिलो. ए इज एनी रिअल नंबर बी. ए आणि बी दिलेत आणि ते रिअल रिअल, रॅशनल रॅशनल, रिअल रॅशनल, अशा पद्धतीने. काहीला रॅशनल रिअल मधला फरकच कळत नाही. चला आता इथे एकदा फंक्शनकडे या. ह्या फंक्शनला एकदा रिडिफाईन करा. फंक्शनला एकदा रिडिफाईन करा. चला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, हे बेटा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, हे बघ a/2 एक्स मायनस, इथं मॉड्युलस ऑफ एक्स आहे फॉर एक्स लेस दॅन 0. बालमित्रांनो ते 0 टच करतोय का नाही पटकन सांगा, पटपट बोल. करतोय का? अजिबातच नाही. म्हणजे स्ट्रिक्टली तो निगेटिव्ह आला का नाही, जल्दी बोलो, आहे का नाही. म्हणजे तर मॉड्युलस ऑफ एक्स सिम्पली कॉमन सेन्स आहे. काय आला बेटा? कारण मॉड्युलसमध्ये दोन्ही असतात, परंतु इथं ज्या पद्धतीने फंक्शन डिफाईन केलंय तो काय आला बेटा? मायनस आला. मग मला सांगा बालमित्रांनो, हा जर का एक्स मायनस आलेला आहे तर फंक्शन रिडिफाईन कसं झालं बेटा? a/2 बरं का, एक्स मायनस, आणि त्या मॉड्युलस आता काय टाकणार मी त्याला? मायनस एक्स फॉर एक्स लेस दॅन 0. पटकन बोला, काल एक सगळ्यांना हे ओके. चला पुढे, इट इज 0 फॉर एक्स इक्वल टू 0, त्यात काही नवीन नाही. आणि अशा पद्धतीने दिलंय फॉर एक्स ग्रेटर दॅन 0. ओके ठीक आहे, लिहू त्याला, काही अडचण नाही. हे बघ हे 0 कशासाठी? एक्सची व्हॅल्यू 0 आणि bx² sin 1/x. आता ऐका ऐका, bx² sin 1/x म्हणतायत एक्सच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्हसाठी, इक्वल टू 0 नाही बरं का, एक्सच्या व्हॅल्यू ग्रेटर. आता हे जे फंक्शन आहे, नीट आहे का, नीट आहे का, साईन फंक्शन आहे. मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवताना, रिव्हिजन करताना साईन आणि कॉस दोघांचे तुम्हाला मी रेंज दिली होती. काय दिली होती? रेंज दिली होती. मग हे जे साईन फंक्शन आहे, हे जे साईन फंक्शन इथं, तर साईन फंक्शनची नीट पॉवर का, साईन ऑफ 1/x, तो जो थिटा आहे की नाही, आपण साईन थिटा म्हणतो, तो थिटा 1/x आहे. परंतु हा जो साईन अँगल आहे त्याची जी रेंज आहे बेटा ती -1 to +1 आहे. पटकन सांगा, मी बरोबर लिहिली का नाही? नाही लिहिली. काय राहिलं? म्हणून तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ती क्लोज इंटरवल आहे. -1 आणि +1 ह्या व्हॅल्यूज इन्क्लुडिंग येते. इज दॅट ओके? ठीक. आता पहा, मला इथं bx² पाहिजे. आता बेटा एक्सचा स्क्वेअर हा नेहमी काय असतो? नॉन निगेटिव्ह. काय असतो? नॉन निगेटिव्ह. आणि त्याला जोडीदार बी आहे, त्या दोघांना मल्टिप्लाय करा म्हणजे -bx² करू, लेस दॅन ऑर इक्वल टू bx² आणि sin 1/x आणि लेस दॅन ऑर इक्वल टू bx². काल एक सगळ्यांना इनइक्वॅलिटीमध्ये आपण इक्वॅलिटी सारखे ऑपरेशन्स करू शकतो, फक्त विदाउट मायनस साइन. आपण तिन्ही टर्म्सला bx² ने मल्टिप्लाय केलंय. इज दॅट ओके विथ एव्हरीवन? यस. आता मला सांगा, साइन फंक्शनची जी रेंज आहे ती -1 ते 1 होती, म्हणजे -bx² पासून तर +bx² पर्यंत येणार आहे. आणि x ग्रेटर दॅन 0 मध्ये ते बसणार आहे. का? तर स्क्वेअर इज नॉन निगेटिव्ह. आले का सगळ्यांच्या लक्षात? याचा अर्थ बी हा कोणतीही रिअल व्हॅल्यू घेऊ शकतो, कारण की त्याचा स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सगळ्यांच्या लक्षात आलं का? इथं हा जो ए आणि बी चाललाय, म्हणजे बी झाला का नाही सेफ? बी झाला सेफ, काही अडचण नाही. बरं, आता विषय एचा राहिला. वरती आपण काय जे केलंय ते, तर तो जो a/2 आहे, एक्स मायनस मायनस झाला 2x. काय झालं बेटा? ह्या 2 ला हा 2 झाला कॅन्सल, ते आलं ax. काय आलं बेटा? ax. आणि हा जो ax आला तर x लेस दॅन 0 साठी इट विल ऑल्सो बी निगेटिव्ह. अरे ते जे ax आलंय की नाही सोल्युशन, तर ते निगेटिव्ह येणार आहे, म्हणजे तेही मॅच झालं, म्हणजे a पण त्याच्या व्हॅल्यूज घेऊ शकतो. अरे याच्यात काही रेस्ट्रिक्शन आलंय का त्यांना? म्हणजे तुम्ही कोणताही रिअल नंबर टाकला तरी पण ते डिफाईन होते. बघ हे ऑन बोर्ड, लेस दॅन 0 साठी निगेटिव्ह, 0 पेक्षा ग्रेटर साठी पॉझिटिव्ह. हे दोन्ही मॅच झाले, म्हणजे ते दोन्ही रिअल असू शकतील. म्हणजे ए इज रिअल, बी इज रिअल, तो जो पहिला आहे तोच बरोबर आहे. आलं का लक्षात? त्याला काही रेस्ट्रिक्शन आलं नाही. रेस्ट्रिक्शन कधी येतं? डिनॉमिनेटर असेल, समजा नॉट डिफाईन होत असेल वगैरे वगैरे अशा केसमध्ये. इज दॅट ओके?
चला या अशा पद्धतीने हे फंक्शनचं आन्सर आपल्याला आलं. नेक्स्ट एफ ऑफ एक्स दिलेला आहे. आता ते आपल्याला काय म्हणतात रे बेटा, हे काय आहे चेक नाही करा, ते आता कंटिन्युअस दिलंय आपल्याला. एफ ऑफ झिरो काढा, तर सगळ्यांना माहिती आहे एफ ऑफ झिरो म्हणजे डेफिनेशन बोला पटकन. एफ ऑफ झिरो इज, बोला पटकन, कंटिन्युअस म्हणजे लिमिट एक्सटेंड्स टू झिरो ऑफ एफ ऑफ एक्स. अरे समजे की नाही समजे, चला दिस इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू झिरो. हु इज अवर एफ ऑफ एक्स, बोल पटकन. 1 प्लस डिवाइडेड बाय 1 प्लस आणि पावर काय बेटा कोसेक एक्स. आता पटकन सांगा अब करे तो क्या करे, व्हॉट शुड बी डन फॉर दिस टाइप ऑफ क्वेश्चन. सगळ्यात पहिले डायरेक्ट सबस्टिट्यूशन करून टाका. एक्स जागेवर झिरो टाक, टॅन झिरो काय झिरो, साइन झिरो काय झिरो, 1 प्लस झिरो 1 प्लस झिरो आलं 1 ची पावर कोसेक झिरो म्हणजे 1 बाय साइन झिरो इन्फिनिटी. कोणत्या टाईपमध्ये आलं हे, कोणत्या टाईपमध्ये आलं, कोणत्या, खाली येतोय 1 आणि वरती येतोय इन्फिनिटी. आणि 1 ची पावर इन्फिनिटी जर का आली तर तुला मी काय शिकवलंय, एफ ऑफ एक्स ची पॉवर जी ऑफ एक्स असताना लिमिट एक्सटेंड्स टू काय असायचे ते असू दे, त्याला फक्त ई ची पॉवर कर. काय कर, ई ची पॉवर. लिमिट जे आहे ते तसंच लिही, वरचा खाली घे आणि खालच्यातून एक सबट्रॅक्ट कर. ह्या अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं. चला विच इज इक्वल टू काय करायचं बेटा, याला लिहायचं ई ची पॉवर. कमाऊन काय लिहायचं, ई ची पॉवर. काय लिहायचं, जे जे लिमिट आहे लिमिट एक्सटेंड झिरो तसंच लिहायचं, लिमिट एक्सटेंड्स टू झिरो. वरच्याला खाली घ्यायचं कोसेक एक्स, व्हेरी गुड. वरच्याला खाली घेतलं कोसेक एक्स, हां. आणि काय करायचं, खालच्यातून एक सबट्रॅक्ट करायचं. सगळ्या डोक्यात राहिले का आता हे, खालच्यातून म्हणजे 1 प्लस टॅन एक्स, 1 प्लस टॅन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स, याच्यातून एकाला सबट्रॅक्ट करायचं. आलं का लक्षात, ठीक आहे. दिस इज इक्वल टू ई ची पॉवर लिमिट एक्सटेंड्स झिरो. सीईटी मध्ये जरा पटपट करायचं आपल्याला, हे जरा सावकाश करतो मी तुम्हाला कळण्यासाठी. आपले फेवरेट फंक्शन 3 आहेत सगळ्यांना माहिती आहे, साइन कॉस आणि टॅन. म्हणून मी कोसेक अगोदर काय लिहिलं बेटा 1 बाय साइन. बरं इकडं सिम्प्लिफिकेशन चालू द्या. चला ब्रॅकेटमध्ये काय होईल बेटा पटपट बोला, 1 प्लस टॅन एक्स. हां तो फ्रॅक्शन आहे म्हणजे मायनस, बोला -1, पटपट रिस्पॉन्ड कर जरा, मायनस साइन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस साइन एक्स. सिम्प्लिफिकेशन आलं का लक्षात सगळ्यांना, ठीक. आता पहा +1 आणि -1 इथं काय झाला कॅन्सल आउट. हा जो साइन आहे त्याला आतमध्ये दोघांना डिवाइड करून देऊ आपण. आता फक्त आपल्याला सोडवायचं आहे आन्सर ई ची पॉवर. इथे ऑप्शन्स पहा 1 ई याच्या टर्म्समध्ये, बरोबर नाही. लिमिट एक्सटेंड्स टू झिरो, पहा आता साइनने आतमध्ये डिवाइड करा. सगळ्यांना माहिती आहे टॅन कोण असतो, साइन बाय कॉस. मग साइनला खालचा साइन कॅन्सल आउट होईल का नाही, मग इथं 1 बाय कॉस राहील. लक्षात आलं का सगळ्यांना. हां सीईटी आहे बेटा, तुला लई शॉर्टकट मारायचे, मी तरी सावकाश चाललो आहे. बघ पहिली टर्म आली 1 बाय कॉस मायनस साइन आणि साइन झाले कॅन्सल म्हणजे 1 बाय कॉस -1. बरं आणि खाली ऑलरेडी कोण आहे बेटा 1 प्लस साइन एक्स म्हणजे डिवायडेड बाय याला काही नाही, आपण ॲज इट इज 1 प्लस साइन एक्स. सगळ्यांच्या लक्षात आलं का हे. अरे या साइननी फक्त आत दोघांना डिवाइड केला, आपण बाकीच काही नवीन केलं नाही. डिनॉमिनेटर ॲज इट इज वी हॅव पेस्ट. आता पुढे ई ची इज इक्वल टू ई ची पॉवर लिमिट एक्सटेंड्स टू झिरो, द्या बरं टाकून झिरो. कॉस झिरो काय बेटा 1, सो 1 -1 -1 ॲक्च्युली पहा ते 1 मायनस 0 आणि डिवायडेड बाय 1 प्लस 0, कारण साइन 0 पण काय 0. मग ई ची पॉवर किती आली बेटा 1 1 1 म्हणजेच फायनल आन्सर इज ई ओनली. कळलं का सगळ्यांना क्वेश्चन. हा सोपा आहे का अवघड आहे क्वेश्चन, आवाजच गायब झाला. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे, आर यू ऑल अंडरस्टँडिंग. आम्ही कावा नाही म्हणलो सर, आमचं काम येस 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 म्हणणं आहे सर. 1 अपॉन हो ना, मग 1 -1 0. अरे व्हेरी सॉरी, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, 1 केलं मी. येस 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 एक्स्ट्रीमली सॉरी,
मी ते कॉस 0 1 1 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस 0. सो ई ची पॉवर याकडून एक गेला 0 अपॉन 1 म्हणजेच ई ची पॉवर 0 आणि ई ची पॉवर 0 म्हणजेच 1. ई ची पॉवर 0 म्हणजे 1. व्हेरी सॉरी. हे बघ याची मिस्टेक मी फास्टमध्ये तुमच्याकडे बघण्याच्या नादात छोटीशी चूक केली ती, पण ते आलं का सगळ्यांच्या लक्षात? इझी आहे की नाही? इझी. पण काय करायचं तुला डिटेक्ट करायचं 1 ची पॉवर इन्फिनिटी टाईप आला होता आणि मग हा शॉर्टकट वापरून टाकायचा. शॉर्टकट वापरायचा, वरचं फंक्शन खाली घ्यायचं आणि खालच्या फंक्शनमधून एक सबट्रॅक्ट. हे असं लक्षात ठेवा. डन. चला पुढचा क्वेश्चन पाचा बरं. एफ ऑफ एक्स हा एक्स आणि ब्रॅकेटेड एक्स बाय 2 आहे. त्यांनी मेन्शन केलं असतं ते इथं पहा ब्रॅकेटमध्ये टी डिनोट्स ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. टी मध्ये त्यांनी डेमो म्हणून दिलंय की ब्रॅकेटेड एक्स येतो. देन नंबर ऑफ पॉईंट्स ऑफ डिस्कंटिन्युटी ऑफ द एफ. तर एफ चे पॉईंट्स ऑफ डिस्कंटिन्युटी किती? हा एक भारी क्वेश्चन आहे. हे फंक्शन एक्स मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटेड केलंय. एक्स मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटेड. मग मला सांगा हे -10 लेस दॅन एक्स लेस दॅन 10 आहे एक्स साठी, बरोबर आहे. ब्रॅकेटेड एक्स बाय 2 आहे का नाही? म्हणून आपण दोन्ही डिवाइड करू. सांगा बरं -10/2 लेस दॅन आणि लेस दॅन. आता मला सांगा बरं दोनाने भाग दिल्यावर -5 लेस दॅन एक्स बाय 2 आणि लेस दॅन. इज दॅट ओके? म्हणजे तुमचा एक्स बाय 2 -5 पासून कुठपर्यंत आला? 5 पर्यंत. समजा हा 0 आहे. -1 -3 -4 -5 3 4 5. ठीक आहे. आता पहा -5 पासून तर +5 पर्यंत ब्रॅकेटेड एक्स बाय 2 आहे, सगळ्यांना माहिती आहे. बरं दुसरी गोष्ट म्हणजे ब्रॅकेटेड एक्स हा इंटिजरसाठी डिस्कंटिन्युअस असतो. हा इंटिजरसाठी कसा आहे? डिस्कंटिन्युअस. त्याचं कारण काय बेटा? आपण ती व्हॅल्यू आली की तशीच घेतो. इंटिजर व्हॅल्यूसाठी तो नेहमी कसा आहे? डिस्कंटिन्युअस. मग आता -5 पासून तर +5 पर्यंत कोणते कोणते इंटिजर्स आले बेटा? हे बघ 1 2 3 4 5 6 7 8 9. किती इंटिजर आले? 9. परंतु नीट आहे का, हे फंक्शन ज्या पद्धतीने डिफाईन केलेलं आहे नंबर ऑफ पॉईंट्स ऑफ डिस्कंटिन्युटी, तर डिस्कंटिन्यूचे पॉईंट्स किती असतील? तर याच्यामध्ये नुसता ब्रॅकेटेड एक्स बाय 2 नाही आहे, तो एक्स मल्टिप्लाय बाय एक्स बाय 2 आहे. बरोबर आहे का नाही? आणि 0 हे असं फंक्शन आहे की जिथं फंक्शन डिस्ट्रॉय होतं आहे, जिथं फंक्शन डिस्ट्रॉय होतं आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून त्या फंक्शनला त्या ब्रॅकेटेडमध्ये घेण्यात काही मजा नाही. मग तो सोडला तर बाकीचे किती उरले बेटा आपल्याला? 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4. 4 आणि 4 किती झाले? 8. देर आर 8 पॉईंट्स म्हणजे ऑप्शन डी. आर यू ऑल अंडरस्टँडिंग? सांगायचं लक्षात आलं? मी एक स्टार मार्क करून स्टेटमेंट देतो, हवं तो इथं लिहून घे पटकन. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन GIF is discontinuous at all integers किंवा ऑल इंटिजर व्हॅल्यूज. सगळ्या इंटिजर व्हॅल्यूला ते कसं आहे रे बेटा? डिस्कंटिन्युअस. ह्या क्वेश्चनमध्ये ब्रॅकेटेडच्या बाहेर एक्स होता, आलं का लक्षात? आणि बिकॉज ऑफ दॅट ते फंक्शन काय झालं असतं? 0. म्हणून वी हॅव एक्सक्लुडेड 0. हे वाक्य सगळ्यांना लक्षात आलं? CET असो नाही तर JEE असो, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की आपण ब्रॅकेटेडमध्ये इंटिजर आला किती व्हॅल्यू आपण तशीच कन्सिडर करतो. इज दॅट ओके? चला पुढचा क्वेश्चन पहा बरं. लेट के बी द नॉन झिरो रिअल नंबर. एफ ऑफ एक्स दिलेलं आहे, इज कंटिन्युअस. परत एकदा काय दिलं आहे फंक्शन आपल्याला? यस, दे हॅव प्रोव्हाइडेड कंटिन्युअस. तर व्हॅल्यू ऑफ के काढा. व्हेरी इझी, काहीच नवीन नाही. के काढा या तांनूने. एफ ऑफ 0 12 आहे. कमॉन, एफ ऑफ 0 काय आहे? 12. क्वेश्चन नंबर 5 म्हणजे यातला आहे 12 आहे. ओके ठीक आहे, ते काय जे असेल ते. चला आता x = 0 कंटिन्युअस आहे म्हणजे डेफिनेशन कशी लिहायची पटकन सांगा? करेक्ट. एफ ऑफ 0
इज पटपट बोला लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स. आता सीईटी असं करायचं असतं का? नाही, हे आपण प्रॅक्टिस व्हावी आपल्याला कळावं म्हणून लिहिलं. हां, पुढची स्टेप बोला पटकन. लिमिट पटापटा बोलवा जरा. एक्स टेन्स टू 0. कोण एफ ऑफ एक्स कॉपी पेस्ट करा. बोल पटकन. ई ची पॉवर एक्स मायनस 1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय साइन एक्स बाय के. हां, लॉग ऑफ 1 प्लस झालं. आपण फंक्शन कॉपी पेस्ट केलं. ठीक आहे. एफ ऑफ 0 सगळ्यांना माहिती किती रे बाळा? 12. आता त्याच्यातनं आपल्याला सोडवायचं आणि के काढायचं. कम ऑन. दिस इज इक्वल टू लिमिट एक्सचेंज सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. वरती स्क्वेअर आहे, खाली दोन वेगवेगळे फंक्शन आहेत, तर दोघांचे खाली एक्स एक्स घेऊन वरती काय करू? एक्स स्क्वेअर करू. सो लिमिट एक्सटेंज 0. पटपट रिस्पॉन्ड करा, नुसते बघू नका. लिमिट एक्सटेंज 0. बोल पटकन. हां, बोल ना पटकन. ई ची पॉवर एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. हां, याला डिवायडेड बाय, करेक्ट, याला डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. खाली दोघांचं लिमिट सेपरेट घेऊ. बोल पटकन. लिमिट हां साइन, मोठ्याने बोला, साइन डिवायडेड बाय, करेक्ट, हां, मल्टिप्लाय बाय. त्याचं पण लिमिट सेपरेट घेऊ. हां, अरे आधी लिमिट म्हणा. लिमिट एक्सटेंज टू, हां, अरे लॉग ऑफ 1 प्लस डिवायडेड बाय. व्हेरी इझी. बरं, पुढची स्टेप सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. वरती डायरेक्ट लॉग ई चा स्क्वेअर होईल म्हणजे 1 होईल. ते खाली बघ साइन एक्स बाय के. तर कोण जोडीदार पाहिजे बाळा त्याला? पटापटा बोला. एक्स बाय के. अरे बरोबर आहे का नाही? आता हा एक्स बाय म्हणजे ॲक्च्युली काय झालं? ॲक्च्युली तर इंटू के करून टाका. समजे की नाही समजे? बरं, लॉग ऑफ 1 प्लस एक्स बाय 4 म्हणजेच एक्स बाय 4. तर याला इंटू काय पाहिजे? आहे का नाही? व्हेरी इझी झालं. दिस इज इक्वल टू, आता डायरेक्ट आन्सर काढा. दिस इज इक्वल टू न्यूमरेटरला काय झालं बेटा? 1 चा स्क्वेअर. खाली काय झालं बेटा? हे आलं 1 म्हणजे 1 बाय के. 1 बाय, बरं लिहू का त्याला असं व्यवस्थित? हे बघ, 1 इंटू 1 बाय के आणि मल्टिप्लाय बाय. परत हे लॉगचं आन्सर आलं 1 आणि मल्टिप्लाय बाय 1 बाय 4. अरे हा 4 आहे ना, पण तो 1 बाय 4 आहे ना. आलं का लक्षात? सो दिस इज इक्वल टू के इंटू 4. काय झाला बेटा? 4k. पण तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे म्हणजे तो येईल वरती 4k. हा 4k कोणासोबत मॅच होईल बेटा? 12. सो ॲक्च्युली काय आलं? 12 इज इक्वल टू 4k आणि के किती आला रे बेटा? 3. समजलंय का सगळ्यांना? तर पटकन सांगा. सोपं आहे. एक्झॅक्टली ह्या टाईपचा क्वेश्चन आपण घेतलेला होता का नाही? डन. चला नेक्स्ट. एफ ऑफ एक्स इज गिवन फॉर एक्स नॉट इक्वल टू 1 इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू 1. परत एकदा हे काय दिलं आपल्याला? कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू 1. आणि मला वाटतं हा कॉपी पेस्ट क्वेश्चन आपल्या बोर्डचा आहे. ज्याला आठवत नसेल त्याला लाज वाटली पाहिजे. असाच्या असा घेतलाय आपण. परत एकदा घेऊ तरी तू हँग होणार, कारण तू माझा विद्यार्थी आहे. हा, एक्स टेस्ट 1 काय लिहू बेटा? बोल पटकन. एफ ऑफ, बोल ना पटकन, इज इक्वल लिमिट, अरे बोल ना ए, एफ ऑफ एक्स. हां बोल पटकन. दिस इज इक्वल टू, अरे बोला ना ए पोरा हो, एक्स टेन्स टू 1. आता कुठं बसवतो वरचं फंक्शन लिहित? काय केलं तुम्ही पटकन सांग. एन ला काय लिहिलं होतं आपण? 1 प्लस 1 प्लस 1. आलं का लक्षात? हां, मग आता एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक स्टेप वाढवतो तुम्ही. बघ, एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्सचा क्यूब प्लस प्लस एक्सची पॉवर एन मायनस एन होता, तर मी कंसात लिहितो 1 प्लस 1 इनफायनाईट टाइम्स आणि डिवायडेड बाय खाली काय रे बाळा? एक्स मायनस 1. याच्यातही अजून लई चांगले क्वेश्चन जेईमध्ये बनतात, ज्याच्यात सिक्वेन्स अँड सिरीज, त्यासाठी आपण तो चॅप्टर घेतलेला आहे. आलं का लक्षात? हां, तर त्या चॅप्टरचा उपयोग जेईच्या क्वेश्चनसाठी होतो. चला, दिस इज इक्वल टू, पुढची स्टेप सांग ऋषी, काय करायचं आता? हा बोला पटकन.
बहुत बढिया. त्यातला एक एक जण इकडे घ्या जोडीदार. चला एक्स मायनस हा प्लस एक्स स्क्वेअर मायनस प्लस एक्स क्यूब मायनस प्लस. हा कार्यक्रम चालूच राहील ना. अनलिमिटेड डिवायडेड बाय एक्स मायनस. पटकन पुढची स्टेप सांगा. आता लिमिट तोडा ना. बोला. लिमिट एक्स टेन्स टू 1. हा पुढं लिमिट. अरे लिही ना आधी. लिमिट एक्स टेन्स टू हा एक्स स्क्वेअर मायनस 1 लिहिला का मी तिथं. 1 चा स्क्वेअर लिहिला. हा पुढे हा लिमिट हा करेक्ट एक्स क्यूब मायनस 1. पण त्या 1 ला काय लिहायचा अपॉन हा. हा खेळ चालतच राहील. विच इज इक्वल टू बोला. हा लिमिट एक्स टेन्स टू 1. अरे ही टर्म ह्या टर्मला झाली कॅन्सल. ते आलं 1. हा पुढे प्लस फॉर्म्युला मेथड. अरे बोल ना. 2 1 ची पॉवर 2 मायनस 1 प्लस 1 ची पॉवर. हे बघ हे चालतच राहील. लिमिट एक्स टेन्स टू 1 ऑफ 1 आलं 1 प्लस 2 प्लस 3. अरे अखेर चालतच राहील. आणि ज्याला हे बी आहे ना त्याची किती वाईट परिस्थिती असेल तुझ्यावर सांग रे. 1 प्लस 2 प्लस 3 हा काय काय ये बाबो. ते डायरेक्ट मॅथमध्ये फिजिक्स आणलंय. असं काही होऊ शकतं 2026 मध्ये. 1 प्लस 2 प्लस 3 अप टू n वैष्णव काय आहे फॉर्म्युला. सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये तुझ्याकडून 3 फॉर्म्युले पाठ करून घेतले होते मी. कोणते कोणते. सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. आणि तिसरा सम ऑफ क्यूब्स ऑफ फर्स्ट n. रिद्धी सांगा पटकन आन्सर. करेक्ट n इंटू n प्लस 1 अपॉन 2. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर. सारिका. हा फरक असतो. एक ॲव्हरेज आणि एक टॉपर विद्यार्थीमध्ये हा एक डिफरन्स राहील. सांग रे मोठ्याने सांगा. रणवीर. हा फरक आहे कोणामध्ये. सीईटी क्रॅक करणाऱ्या पोरांमध्ये आपल्यामध्ये. रिद्धी स्क्वेअरचं सांगा. सम ऑफ स्क्वेअरचा. हा म्हणजे एकही जण सीईटी ॲस्परंट नाही आहे. हा करेक्ट. n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 अपॉन 6. आणि क्यूबसाठी हा तो नाही आहे म्हणजे लाज वाटण्याजोगं आहे. क्यूबवाल्यासाठी क्यूबवाल्याच फॉर्म्युला म्हणजे काय याचा फक्त स्क्वेअर करायचा. n स्क्वेअर इंटू n प्लस 1 स्क्वेअर अपॉन 4. चला आता पहा. इफ द फंक्शन इज गिवन आणि ते परत काय म्हणतात बाळा आपल्याला कंटिन्युअस. मग पटकन बोला आता. ॲट एक्स उलटे म्हणजेच काय पटपट बोलना. एफ ऑफ 2 इज इक्वल टू लिमिट. अरे बॉम्बला ना. एक्स टेन्स टू 2 ऑफ एफ ऑफ एक्स. हा म्हणजेच लिमिट हा एक्स टेन्स टू 2 ऑफ लिहिते 5x मायनस 8 अपॉन हा 3 अपॉन. बोल पटकन आता कसं सोडवायचं याला. बोला पटकन. काय काय बहुत बढ़िया. ही हॅज चेक्ड. तर आपल्याला पहिले चेक करायला पाहिजे की आपण जर 2 टाकला बाळा तर 5 दुने 10. तून 8 गेले 2. खाली बघ 8 मायनस 3 दुने 6. 8 तून 6 गेले 2. 2 बाय 2 म्हणजे किती आला 1. आणि वरती जर 2 टाकला तर बेदुने 4 मायनस 4 0. 1 ची पॉवर इन्फिनिटी. ते कशात कन्वर्ट झालं बेटा 1 ची पॉवर इन्फिनिटी. जरा लक्ष द्या. एक झोप झाली असेल तर 1 ची पॉवर इन्फिनिटी. दुसरी झोप यायच्या आत काही सम आपले होऊन जातील. हा 1 ची पॉवर इन्फिनिटी टाईप. आणि 1 ची पॉवर इन्फिनिटी टाईप आलो काय करायचं. पहिली स्टेप ते ईच्या बोकांडी लिहायचं आधी. पहिली स्टेप
ईच्या बोकांडी, बहुत बढिया. लिमिट एक्सटेंड्स टू 2, जे आहे ते लिहा. ओके, वर चला, खाली घ्या त्या बाबतीत 3 अपॉन. चला पुढची स्टेप काय करायचं, हा जो खालचा आहे ह्याच्यातून 1 सबट्रॅक्ट करायचा. बघ सीईटीचा क्वेश्चन आहे, त्यांनी तुला गंडावण्यासाठी काय केलं बघ, 5x - 8 आणि 8 - 3x. काही काही कार्यकर्ते लगेच मायनस साईन कॉमन घ्या आणि 8 - 5x करा आणि 8/8 डिवाइड करा आणि गेले त्याचे 4-5 मिनिटं त्याच्यातच. आलं का लक्षात? हां, त्याच्यामुळे थोडं जागे राहा. चला, दिस इज इक्वल टू, पुढची स्टेप रे, ईची पॉवर ॲज इट इज. आता जर खेळावं लागेल आपल्याला. ईची पॉवर लिमिट एक्सटेंड्स टू 2, 3 अपॉन याला ॲज इट इज ठेवू आपण 2x मायनस. चला 2 कॉमन घेऊन x - 2 करून ठेवू. अरे बरोबर आहे की नाही? अरे होणार तर काटाकाटीच ना. अरे होनी तो काटा काटी ही है भाई, यहाँ पर देखो. अरे ईची पॉवर काहीतरी नंबर आहे ना. बर चला इधर करा पटपट. 5x - 8. आता -1 म्हणजे कळतं ना सगळ्यांना हे. बोल पटकन, बोल पटकन. थांब रे आदित्य धनवटे सांग पुढे. हा -1 - 8. आकाश सांग रे पुढची स्टेप. घोम्यावाने बघू नका, नाही आलं तर डोंट नो म्हणा, घाबरू नका. रणवीर, हे न येणे म्हणजे लाज वाटण्याजोगं आहे. आता हे फ्रॅक्शनची बाजू. हा अरे मगाच काय झोपले, तेजात सांग पटकन. -8 करेक्ट. -8 प्लस, व्हेरी गुड, डिवायडेड बाय या कान्याला 8 - 3x. फ्रॅक्शन 7वीला होतं हे, चेक कर. अमोल कारखेले फ्रॅक्शन टाकलं तरी 7वीची सिंपल इक्वेशन नावाची प्लेली चेन तुला, त्याच्यात हे सगळे उदाहरण आहेत असे बरेचसे फ्रॅक्शनवाले सिंपल इक्वेशन मध्ये. चला पुढे, -8 - 8 कॅन्सल आउट होईल, बरोबर आहे की नाही? ते काय होईल, काही काही म्हणून राहिली, काही होऊ द्या सर, लय डोकं जाम केलंय आज. हा बोल पटकन. 3 अपॉन 2 आणि ब्रॅकेटमध्ये हे मल्टिप्लिकेशन. हा इकडे ब्रॅकेटमध्ये बोल पटकन. 5x 3x -8 - 8 डिवायडेड बाय 8 - 3x ॲज इट इज. चला नेक्स्ट. दिस इज इक्वल टू, दिस इज म्हणजे आपण काय काढतोय, f(2) इज इक्वल टू. अच्छा ते म्हणतायत की इज इक्वल टू, बरं पाहता येईल. हा f(2). हां बोल बेटा. ईची पॉवर लिमिट एक्सटेंड्स टू 2, ईची पॉवर लिमिट एक्सटेंड्स टू 2. बोला 3/2 ब्रॅकेटमध्ये x - 2. 8 घ्या कॉमन, ब्रॅकेटमध्ये x मायनस अपॉन 8 - 3x. हे बघ, ह्या x - 2 हा x - 2 झाला, कॅन्सल आउट. लिमिट एक्सटेंड्स टू काय बेटा आपलं 2, विल बी e⁻². आता 2 व्हॅल्यू टाकून द्या. सो 3/2 इकडं आतमध्ये, वरती 8 ॲज इट इज. 8 - 3 दुने 6. सो ईची पॉवर इथं भाग जाईल ना, बेदुने आपलं बेचोक 8. नाही ते काम करू आपण जरा व्यवस्थित लिहूया. बघ 3/2 ब्रॅकेटमध्ये फ्रॅक्शन काय आला बेटा 8/8 अजून 6 गेले 2. सो बेदुने 4 आणि 4 दुने 8 आणि ईची पॉवर 3 दुने 6. बघ बारीक क्वेश्चन होता का नाही. +6 मायनस, बघ त्यांनी -6 दिलेला आहे, चेक करा खाली नव्हता. यस ओके. त्यांनी आपल्याला गंडावण्यासाठी ते बघ 1 प्लस पॉवर 1 मायनस पॉवर दोन्ही दिलेल्या होत्या. वी आर व्हेरी व्हेरी करेक्ट. समझे की नाही समझे? आम्ही कवा नाही म्हणतो सर. बरेच जण धारातीर्थी पडले लाडता लाडता नाही, लढाई बागता मग लाडता काय होईल. हां चला, f(x) इज इक्वल टू धिस. मगाशी केचा काय विषय होता पोरांनो. ठीक आहे जाऊ दे, ते काहीतरी टायपिंग मिस्टेक असेल. आलं का लक्षात? हां चला पुढे परत एकदा. फंक्शन काय दिलंय बाळा, कंटिन्युअस 0 to π/2. f ऑफ काढा π/4. आता π/4 त्याच्यात आहे आणि कंटिन्युअस दिलंय π/4 ला. बोला पटकन.
बोंबलणार राव आता तरी. एफ ऑफ मोठ्यान बोल. हा इज इक्वल टू बोंबल ना लिमिट. हा मोठ्यान बोला. यस सर व्हेरी गुड. हा एफ ऑफ. हा म्हणजे निदान ज्या झोपा आलेल्या आहेत ते निदान जाते तरी काही कळू नाही तर नाही कळू. हा बोला. लिमिट एक्सटेंड्स टू π/4. हा बोला. 1 - tan x. आता जवळ पुस्तक सोडवलंय का नाही आपण. निदान 90% तर पुस्तक सोडवलं असेल ना. आणि हे जसंच्या तसंच सम घेतलं असेल. लक्षात आलंय का. हा ज्याला त्याला आपापल्या पुस्तकाची शपथ आहे लाज वाटू द्या. आता सांग ना हे काय करायचं. काय x इज इक्वल टू. बहुत बढ़िया. मग तुम्ही सांगा मी लिहितो. हा बोल पटकन. आपण लिहू पुट. इकडे लिहू का बरं जाऊ इथंच लिहितो. हा पुट x इज इक्वल टू π/4 प्लस h. आणि तुला माहिती यासाठी आपण काय करतो बेटा 4 ने मल्टिप्लाय. बरोबर का. 4x विल बी π प्लस 4h. 4x मायनस पाय पाहिजे. 4x मायनस पाय दिस इम्प्लाइज. बोल पटकन. तो 4x याला काय रिप्लेस करायचं बाळा 4h. हा पुढं काय लिहायचं ॲज. बोलो जल्दी. बहुत बढ़िया. x टेंड्स टू. आणि काय करायचं बेटा व्हेरी गुड आहे की नाही. π/4 टाकल्यावर h काय होईल बाळा 0. चला नेक्स्ट. लिमिट इथंच लिहू. हा लिमिट व्हेरी गुड. पुढे 1 मायनस करेक्ट. सगळेजण बोला. tan π/4 प्लस h. हा डिवायडेड बाय काय. व्हेरी गुड. पोरं हुशार झाली. हा पुढं आपण काय काढतोय काहीला तेच माहित नसतं. हा बोल पटकन. 1 मायनस जाऊ दे लिहितो आधी मी. हा लिमिट h टेंड्स टू 0. हा बोल बेटा 1 मायनस. आता tan π/4 प्लस h आली अडचण. tan a प्लस b वरच ढोले. व्हॉट इज tan a प्लस b. इकडं वैष्णव नुसती बघायची भूमिका. कार्तिक tan a प्लस b कंपाऊंड अँगल्स. प्रसाद सार्थक नुसते निवांत सगळे. सिद्धार्थ रट्टा व्यवस्थित मारा. tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. सो लिखो भाई. tan a म्हणजे tan π/4 tan h अपॉन 1 मायनस tan π/4 डिवायडेड बाय 4h ॲज इट इज. चला दिस इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0. tan π/4 ची व्हॅल्यू काय आहे बेटा पटपट बोल 1 आहे. मग ते काय आलं वरती न्यूमरेटर tan डिवायडेड बाय 1 मायनस tan h आणि डिवायडेड बाय खाली 4h ॲज इट इज. पटपट बोला पुढची स्टेप. लिमिट बोल ना पटकन. याला कर डिवायडेड बाय 1. बोल पटकन. 1 मायनस tan h इंटू 1 आला 1 मायनस tan h. मध्ये मायनस साईन 1 इंटू tan h आला डिवायडेड बाय 1 मायनस tan h खाली येईल 4h ला जोडीदार. हा नेक्स्ट बोल पटकन. लिमिट h टेंड्स टू 0. अरे बोल ना. 1 मायनस 2 tan h 1 मायनस डिवायडेड बाय 4h आणि ब्रॅकेटमध्ये 1 मायनस tan. द्या बरं एसला 0 टाकून. नाही होणार विषय सॉल्व का. तर 1 मायनस 0 वरती आलंय 1 पण खाली काय होईल इनफायनाईट. राईट. मग आता काय कुठं काही मिस्टेक केली मी. tan a मायनस सॉरी tan a प्लस tan b. अरे प्लस राहिलं राव. लय लवकर सांगितलं राव पोरांनो तुम्ही.
tan A plus tan B upon 1 minus tan A tan B. 1 minus 1 plus tan H. वन मायनस टॅन एच. आता काय होईल बेटा, मायनस वन मायनस टॅन एच, मायनस वन मायनस टॅन एच. याने काय झालं बेटा, प्लस वन मायनस वन गॉट कॅन्सल आउट, आणि मग काय उरला मायनस टू टॅन एच. काय उरला बेटा, मायनस टू टॅन एच अपॉन दिस. चला आता सॉर्ट आउट झालं. कसं, हे बे एक बे आणि बे दोन चार. टॅन एच बाय एच किती आलं लिमिट बेटा, 1, विच विल बी इक्वल टू, आपण सिम्पली लिहू, ते लिमिट आलं 1 मल्टिप्लाय बाय. सो बेटा मायनस टू टॅन एच आहे का, ओके ओके व्हेरी सॉरी, मायनस टॅन एच. टॅन एच बाय एच आलं 1, हा मायनस 1 न्यूमरेटरचा डिवायडेड बाय खाली 2 आहे आणि ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टॅन 0 इज 0. सो मायनस 1 अपॉन तिथं 1 आलं म्हणजे मायनस 1/2 इज अवर फायनल आन्सर. त्यांनी बघ प्लस 1/2 दिलेलाच असतो, म्हणून मी नेहमी म्हणत असतो व्यवस्थित सोडवा. मायनस साइन इज व्हेरी डेंजरस. माराची प्रॅक्टिस करून आपली शेवटी गडबड होऊ शकते. इज दॅट ओके विथ एव्हरीवन? हां, नेक्स्ट. व्हॅल्यू ऑफ के फॉर विच द फंक्शन इज कंटिन्युअस ॲट. परत एकदा बेटा त्यांनी काय दिलं, फंक्शन कंटिन्युअस. कुठे दिलं, ॲट एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. सगळेजण मोठ्याने बोला, काय लिहू मोठ्याने, एफ ऑफ हा इज इक्वल टू ऑफ, हा पुढची स्टेप बोला ना पटकन. लिन द फंक्शन 4 बाय ची पॉवर टॅन 4x अपॉन, हा पुढची स्टेप सांगा, सांग पटकन. एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 साठी व्हॅल्यू किती आहे, के प्लस 2/5. म्हणजे नंतर वापरू शकतो आपण, पण इथं लिहून टाका. चला, अरे आलं का लक्षात. आता पाय बाय 2 दे टाकून, व्हॉट विल हॅपन, 4. चल देऊ टाकून आपण. हा हे बघ, बघूया, 4/5 टॅन 4 एक्स जागेवर किती टाकायचा, पाय बाय डिवायडेड बाय टॅन 5 into पाय बाय 2 which will be, आता बे दुने 4 टॅन 2 पाय साइन एनी पाय 0 1 पाय 2 पाय. अलग लक्षात, साइन इंटिग्रल पाय 0 तर टॅन इंटिग्रल पाय आल्सो 0, म्हणजे न्यूमरेटर आला 0. आणि खाली टॅन पाय बाय 2 तर डिफाईन होत नाही, परंतु 0 अपॉन एनिथिंग इज, अरे खाली येऊ दे ना इन्फिनिटी, परंतु 0 अपॉन एनिथिंग इज 0. मग आता 4/5 ची पॉवर 0 म्हणजे हे किती आलं बेटा, 1. आणि डावीकडे ती व्हॅल्यू दिलेली होती के प्लस 2/5 विच इज 1. मग आता के किती होईल बेटा, 1 मायनस 5तून 2 गेले 3/5. बघ त्यांनी दिलेला असतो, वरदा मायनस देतात ते, इट्स ओके. कळलंय का सगळ्यांना. सो ह्या क्वेश्चनमध्ये डायरेक्ट सबस्टिट्यूशनने आन्सर आलंय. बघ सीईटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेताना आपण किती सगळ्या कन्सेप्ट आपल्याला लागत आहेत, बरोबर आहे का, येस. चला नेक्स्ट. जसाच्या तसा क्वेश्चन आपण बोर्डला घेतलाय का नाही, पटकन बोल. कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू 1. सगळेजण मोठ्याने बॉम्बला बोला पटकन. एफ ऑफ 1 इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू एफ ऑफ एक्स. बरं, कोण आहे आपला एफ ऑफ एक्स, हाँ लिमिट एक्स टेंड्स टू 1, तो छाप लो 1 प्लस कॉस पाई एक्स अपॉन ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला नेक्स्ट पटकन. अरे लक्षात आलं असेल ना, एक्स टेंड्स टू 1 आहे म्हणजे सबस्टिट्यूशन. हा पोट बोला पटकन. एक्स इज इक्वल टू पटापटा बोला ना, 1 प्लस एच. बर, इथे 1 मायनस एक्स पाहिजे मला. दिस इम्प्लाइज बोल पटकन. उजवीकडचा 1 तसाच ठेव. हा एक्स तिकडे गेल्यावर काय झाला,
मायनस, तिकडचं याच्याकडे आलो काय होईल मायनस. ही रिप्लेसमेंट झाली. पुढं काय म्हणायचं बाळा, बोल पटकन. ॲज बोल ना. एक्स टेन्स टू 1. आता एक जर 1 झाला तर 1 - 1 एस टेन्स टू 0 झालं. मुद्दा मी कलर चेंज करून लिहिलं ते. आणि करा लिमिट कन्वर्ट. बोला पटकन लिमिट. बोल पटकन. एस टेन्स टू. व्हेरी गुड. हां पुढे 1 + कॉस 1 + कॉस पाय. आणि एक्सला काय लिहिलं बेटा आपण 1 + h डिवायडेड बाय पाय. 1 - एक्सला काय लिहिलं बेटा आपण -h. हे बघ -h चा स्क्वेअर. एफ ऑफ काय काढतोय बाळा आपण 1. हां इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0. लिमिट h टेन टू 0 1 + कॉस. त्या पायला आतमध्ये घ्या. पाय प्लस जल्दी बोलो पाय h. अरे पाय इंटू 1 पाय प्लस पाय इंटू h पाय h अपॉन पाय इंटू -h चा स्क्वेअर म्हणजेच काय रे बाळा पाय h स्क्वेअर. चला कॉस पाय प्लस थिटा पटकन सांग. अरे पाय प्लस कोणता क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह आणि पाय कसा आहे अनचेंजिंग. कीप इट ॲज इट इज. माइनस कॉस. हाँ 1 ठेव माइनस कॉस बहुत बढ़िया अपॉन पाय या स्क्वेअर. आली भाऊ परत अडचण. 1 - कॉस थिटा आहे का नाही. काल परवाचं लेक्चर 2 वापरलं. 1 - कॉस थिटा इज 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2. हां 1 - कॉस थिटा इज 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2. मग इथं काय लिहू बेटा 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे काय रे बाळा बहुत बढ़िया अपॉन पाय h स्क्वेअर. आता पाय वरती स्क्वेअर फंक्शन खाली स्क्वेअर फंक्शन पण वरती 2 खाली पाय हे बघा आणला बाहेर पिक्चरच्या. अरे बरोबर नाही 2 बाय पाय आले बाहेर. लिमिट h टेन्स टू 0. लिमिट h टेन्स टू 0 आणि बाळा साईनचा स्क्वेअर आहे याचा स्क्वेअर आहे. आपण जरा स्टेप बाय स्टेप करूया बघ. साईन पाय h अपॉन 2 त्याच्या खाली आपण घेऊ h द होल स्क्वेअर. पटकन हातवरती करा की जाणार रेटलं हे बहुत बढ़िया. कारण हे काय वरचा पण स्क्वेअर याचा पण स्क्वेअर आपण फक्त डालगट टाकले 10 स्क्वेअर केला. चला विच इज इक्वल टू आता काय करूया. इथं नुसता कोण आहे बेटा h पण आपल्याला कोण पाहिजे पाय h अपॉन 2. काय पाहिजे बच्चा मग यालाच करू का पाय h अपॉन 2. आणि काय केलंय मी पाय बाय 2. अरे झालं का नाही बॅलन्स. अरे जम्या की नाही जम्या लई जोरात जम्या सर द्या सोडून आम्हाला मोकार वायता घालाय सर. इज इक्वल टू 2 बाय पाय. किती जणाला वायता घाला हातवरती करा. कोणालाच नाही 1 तास करून कंप्लीटच करू. चला 2 बाय पाय हां इंटू लिमिट h टेन्स टू 0. बोला पटकन. साईन पाय h बाय 2 अपॉन पाय h बाय 2चं लिमिट काय झालं 1. मग ते 1चा काय झाला बाळा स्क्वेअर. परंतु बालमित्रांनो आतमध्ये 1/2 बाय पाय 1/2 बाय पाय. मग त्याचा स्क्वेअर काय होईल तो खालचा पाय जाईन वर. ॲक्च्युली तो पाय बाय 2चा स्क्वेअर आहे. अरे जम्या की नाही जम्या समजे की नाही समजे. अरे तो खालचा पाय वर जाईल ना कंपाऊंड फ्रॅक्शन पाय बाय 2चा स्क्वेअर. दिस इज इक्वल टू बरं जाऊ तिकडे देऊ आपण. हां एफ ऑफ 1 वे आर फाइंडिंग का जो फायनली आला 2 बाय पाय. 1चा स्क्वेअर तर 1च आला. पायचा स्क्वेअर अपॉन 4. हा पाय गेला स्क्वेअर मधला एक जण गेला. बे एक बे आणि बे 2 4. फायनल आन्सर पहा बरं पाय बाय 2. काय काढायचं होतं आपल्याला एफ ऑफ 1 इज इक्वल टू पाय बाय 2. आहे का नाही. हा बाबा सिद्धू म्हणतोय मला हे का माहितीच नव्हतं असं असतं का कुठं. चला पुढचा क्वेश्चन. एफ इज डिफाईन ऑन धिस. एफ इज कंटिन्युअस. बोला पटकन. तरी 13चा 2च क्वेश्चन राहिले सेकंड लास्ट. हा परत एकदा काय म्हणले कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0. आता तरी बॉम्बला मोठ्याने हां ऑफ एफ ऑफ हां लिहा पटकन एफ ऑफ एक्स काय रे बेटा हां 1/x लॉग ऑफ 1 मायनस. चला पुढची स्टेप. बर ते काय म्हणतायत एक्स इक्वल टू 0ला उत्तर काय रे बाळा के आणि के. अरे समजे की नाही एक्स इक्वल टू 0ला किती आहे
के तर के काढा. हां बोला. अरे असे सम सोडवलेत आपण. लॉग यम अपॉन एन वापरा ना, म्हणजे हे असं बी चालतं. 1/x लिहायचं बोकांडी लिहायचं पण ते अवघड आहे. अरे एक्स पाव अवघड आहे. लॉगच्या टर्म्समध्ये लिहा. बघ मी स्टेप बाय स्टेप करतो. इकडे बघ. लिमिट एक्स टेन्स टू 0. हे बघ 1/x तास ठेव. लॉग एम बाय एन काय बेटा, बोलना पटकन. लॉग एम मायनस लॉग एन. मग लॉग ऑफ 1 + 3x मायनस लॉग ऑफ 1 - 2x. आता हा x दोघांच्याही खाली घ्या. लिमिट एक्स टेन्स टू 0. दोन्ही लिमिट लिहा सेपरेट. चला लॉग 1 प्लस च्या खाली काय घेऊ, हा x, आणि त्याच्या पण खाली होईल सबट्रॅक्शन आहे ना, आणि लिमिट सेपरेट लिहा. लिमिट बोल पटकन एक्स टेन्स टू 0 लॉग ऑफ 1 मायनस च्या पण खाली x. हा पुढची स्टेप बोला पटकन. आता आपल्याला फॉर्म्युला आहे लॉग ऑफ 1 + x अपॉन x. उत्तर 1 आहे. तर 3x आहे तिथं कोण पाहिजे 3 मल्टिप्लाय बाय 3. इथं 2x आहे तर इथं कोण पाहिजे, एक जण 2 म्हणला चुकीचं आहे -2. समझे की नाही समझे. मायनस साइन इज व्हेरी डेंजरस. x ला कोणची टाकलाय -2, इथं x ला कोणची टाकला होता +3, म्हणून आपण खाली केला 3. चला आन्सर म्हणजेच आपला ॲक्च्युली k इज इक्वल टू बोला पटकन. याच उत्तर किती आलं बेटा 1 मल्टिप्लाय बाय हां मायनस प्रिंटिंग मिस्टेक -2. इथं काय घ्यायला पाहिजे -2. बरं याचं लिमिट किती आलं बेटा 1 × -2. मग आता हा 3 मायनस ऑफ मायनस काय झाला बेटा प्लस 3 आणि 2 किती आला 5. बाद झालं ना सर. काय जीव घेता का काय पोरांचा आता. लास्ट denotes greatest integer function is a discontinuous at क्वेश्चन नंबर 12 म्हणजे इंटीजर आहे ना सी. यस मी ते यालाच हे वाचत होतो. यस हे दिलं तुम्हाला स्टेटमेंट मी. अरे बरोबर नाही. तर अशा पद्धतीने बालमित्रांनो मंडळ आपले आभारी आहे. यस